भव्य दिव्य ओराम क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम आणि अर्थात 2026 क्रिकेटचा थरार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम स्पोर्ट चषक 2026 सीझन नंबर 2 आणि या दुसऱ्या पर्वामध्ये देखील सरपंच पदापासून स्वागत देखील आहे. एक चांगले मॅच आपल्या भेटी करता येते. अर्थात एक बाजूला असेल रावळगाव सुर्वेवाडीचा संघ, तर बनाम प्रतिस्पर्धी संघ लवंडे ब्रदर्स शिव भोईवाडीचा संघ. आणि आता दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत जोडला जाईल याची देखील नोंद घ्या. लवंडे ब्रदर्स शिव भोईवाडी संघ या ठिकाणी 12वा खेळाडू आमच्या समेत जोडले गेलेत. रावळगाव सुर्वेवाडी संघ, रावळगाव सुर्वेवाडी संघ आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत जोडलं जाईल. यस, बागेल मॅच नवतरण आपल्याला विनंती असेल. नवतरण संघातील प्रतीक मॅन ऑफ द मॅच ठरतात बागेल मॅच. यस, आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. यस, प्रतीक यांना देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करणार आयोजन कमिटी आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी प्रतीक यांना आकर्षक टी शर्ट आणि आकर्षक चषक देऊन मॅन ऑफ द मॅच किताब या ठिकाणी द्यायचा आहे. यस, आपण पाहिलं तर सीसीडी इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून प्रतीक आणि आयोजन कमिटीतील मेंबर्स देखील जोडले गेले. स्वप्नवीर आणि ज्याच्याकरता आकर्षक टी शर्ट त्याच्यानंतर आकर्षक चषक देखील आपण पाहतोय प्रदान केला जातोय. एक चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू आणि नवतरण संघाच्या माध्यमातून देखील आपण प्रतीक जो कोणाला नाही भेट तो आहे प्रतीक, ज्यांनी तबाही मचवली. कॉंग्रॅच्युलेशन प्रतीक, आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा, आपल्या संघाला देखील खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण बळतोय मैदानाच्या दिशेने एक चांगले बॅटल आपल्या भेटी करता. एक बाजूला रावळगाव सुर्वेवाडीचा संघ आहे, तर प्रतिस्पर्धी संघ लवंडे ब्रदर्स शिव भोईवाडीचा संघ या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता लवंडे ब्रदर्स भोईवाडीचा संघ ज्यांच्या माध्यमातून टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रित केले की तुमच्या माध्यमातून आम्हाला टार्गेट द्या, मिशन द्या, विजन द्या, लक्ष द्या, त्याकरता वाटचाल करण्याकरता सलामीची जोडी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल प्रयाग आणि अथर्वला आपण पाहतोय. चांगल्या बेचं मॅच, चांगल्या बेचं सापडा देखील आजच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आता चांगली बॅटल देखील आहे. सलामीची जोडी प्रयाग आणि अथर्व मैदानाच्या आतमध्ये दाखल. मॅन फ्रॉम राबितोय. निर्धाव चेंडूची सांगता पत्र केली गेली आहे. डॉट चेंडू आलाय. 3 षटकांचा मॅच, पहिलं षटक जबाबदारी मिथून यांच्यावरती दिली गेली आहे आणि कामगिरी देखील चांगली राहिली आहे. पहिला चेंडू डॉट घेतलाय. एक बाजूला लवंडे ब्रदर्सचा संघ आपण पाहतोय, एक बाजूला रावळगाव सुर्वेवाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काटेकी टक्करवाला मॅच असेल यात मात्र शंका नाही आहे. चमचमचे चषक ज्याच्याकरता ही मॅच. हो, यावेळी मात्र चांगला फटका. कबचा विजय निवड, क्षेत्ररक्षक नाही नाद आहे. एक धाव घेतली आहे. चपाई दाखवली गेली आहे. डेंजर झोन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थोडीशी रिस्क घेतली गेली आहे. क्रिकेटच्या पटलावरती रिस्क नेहमीच पाहायला मिळतं. म्हटलं तर ना की रिस्क आहे तो इश्क आहे. या मॅच मध्ये देखील थोडीशी रिस्क घेतली गेली आहे. 2 धाब्यांची इश्क देखील झाली आहे. आणि आता 2 धाब्यांची या संघाचा श्री गणेशा देखील केला गेलाय. मानाची स्पर्धा आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स चषक ज्या स्पर्धेची उत्कंठा असते. थोडासा सफल झालाय. फुटबॉलचा वापर केला. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. स्क्वेअर लेग विचर मध्ये फटका गेला. एक धाव घेतली आहे. आणि अर्थात एका धाब्यावरती समाधान बॅटरचं काम केलं गेलं आहे. प्रयागच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर वेगवेगळे प्रयत्न देखील प्रयागच्या माध्यमातून प्रयास देखील पाहायला मिळतील. पहिलं षटक आहे, संघाची स्थिती 3 धावा. पहिलं षटक आहे, संघाची स्थिती 3 धावा. 3 तिगाडा काम बिगाडा केला जाईल का या बॉलिंग ट्रॅक मध्ये मिथूनच्या माध्यमातून, हे देखील पाहण्यासारखं आहे. आता प्रयत्न देखील केले जातील. चांगल्या बेची स्पर्धा, चांगल्या बेची मॅच आजच्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय. थोडासा उडाचा तडाखा आहे, पण या तडाखेदार मध्ये कडाकेदार मॅच देखील आपल्या भेटी करता आले. लवंडे ब्रदर्स बनाम रावळगाव सुर्वेवाडीचा संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला गेलाय. इट्स अ टाइम अपडेट अँड अपग्रेड, परिवर्तन केलं गेलंय. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा. हो, सुरेख आहे. टप्पापर्यंत थोडासा कटचा वापर केलेला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. गती परिवर्तन या गोलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता थोडंसं बॅटर्स देखील आपण पाहिलं तर थोडासा गिरकी घेताना पाहायला मिळतंय. सीसीडी इव्हेंटच्या माध्यमातून रिप्लेच्या स्वरूपात देखील पाहायला मिळालं. यावेळी मात्र दिशा खराब. पंच आमच्या दिशेने वळतील. बस्टर एक्स्ट्रा दाखल. अतिरिक्त धावसंख्येत भर केली गेली. संघाची स्थिती 4 धावा. धावपल्ल्यावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहिलं तर पहिला चेंडूचा डॉट आला होता. त्यानंतर
दुहेरीचा फटका देखील प्रयोगच्या माध्यमातून आपण पाहिला. त्याचनंतर एक धाव घेतली, पुन्हा एकदा डॉट चेंडू आला आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर बस्टर एक्स्ट्रा जो बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा आगमन केले गेले या मॅच मध्ये. इथे देखील तितकीशी ताकद जनरेट करू शकला नाही. आउटसाईडला फटका खेळला, एक धाव घेतली आहे आणि आता एका धावेवरती समाधान पाडण्याचं काम केलं गेलंय. एक धाव देखील क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाची राहिली आहे, ज्याचा लेखाजोखा देखील तुम्हाला आजच्या सत्रामध्ये असेल, उद्याच्या सत्रामध्ये नक्कीच सांगितलं देखील जाईल. 5 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. एक मानाची स्पर्धा श्रीयान स्पोर्ट चषक, चमचमते चषक देखील पाहिल्याने आकर्षण करणारे आहेत. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जे जे खेळाडू येतात या ट्रॉफीजकडे पाहत आहेत, या चषकांकडे पाहत आहेत, कारण त्यांना देखील या दुसऱ्या पर्वाचा इतिहासावरती नाव कोरायचं आहे. कल की शाम किसके नाम याकरता ही मॅचेस आजच्या सत्रापासून पाहायला मिळतील. कव्हरचा वापर केलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव घेतली आहे आणि एका धावेवरती थांबवलं गेलंय. चांगल्या बेचं क्षेत्ररक्षण केलंय आणि या षटकाची देखील समाप्ती आहे. षटक क्रमांक 1 संपुष्टात. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता एक या ठिकाणी संपुष्टात. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावरती चांगल्यापैकी कामगिरी केली आहे. मिथुन यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर मॅन फ्रॉम लबंडे ब्रदर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. दुसरे षटक प्रगतीपथावरती सनील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. छोटा तीर गावकरे गंभीर मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील आहेत. डावकुरा फलंदाज प्रयागला देखील आपण पाहतोय. अद्यापर्यंत शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्विच करायच्या प्रयत्नामध्ये दांडी 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 गोल केली आहे आणि क्रिकेटमध्ये विकेटची चावल दिली आहे, भूल केली गेली आहे, पाठवलाय बॅक टू द गार्ड. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. प्रज्ञाने प्रयास केला, थोडंसं शफल झाले, थोडंसं फाईन लेग्स वेअर लेगच्या विजनला खेळायचा प्रयत्न केला. आता दांडी मात्र गोल केली गेली आहे. पहिला धक्का दिला गेलाय. आता नवीन बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पहिला धक्का, पहिला झटका मात्र जरूर दिला गेलाय. श्रीयान स्पोर्ट चषक आपण पाहताय, ज्या स्पर्धेकरता नाव कोरण्याकरता, उद्याच्या सत्रामध्ये नाव आपल्या संघाचं घेऊन जाण्याकरता हे संघ आजच्या सत्रामध्ये मात्र काटेकी टक्कर देताना पाहायला मिळणार आहेत. दुसरं षटक सुरुवात चांगली राहिली आहे. सनील करता पहिल्या चेंडूवरती विकेट दिल्या, प्रतिस्पर्धी संघाला झटका देण्याचं काम मात्र केलं गेलंय. यात चांगल्यापैकी गोलंदाजी पाहायला मिळते सनील यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर्स अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल असतील. डावकुरा फलंदाज आहे. हो यावेळी देखील सुरेख चेंडू आहे. पॉइंटचा बिजंडा चेंडू मात्र निघून गेला. एक धाव घेतली आहे आणि एका धावेवरती मात्र थांबवलं गेलंय. याचं 3 षटकांचा मॅच आहे. 3 षटकांमध्ये कितपत धावा बनवल्या जातील हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. अर्थात सुर्वेवाडी संघाच्या माध्यमातून प्रयत्न बरत्र करावे लागतील, संघर्ष करावा लागणार आहे, कारण संघर्ष या शब्दाला देखील खूप महत्व आहे. ज्याच्या वाटेला येतं तो खूप नशिबानुसार असं म्हटलं जातं आणि आता ज्याच्या वाटेला संघर्ष येत नाहीये तो नशीबवान नाहीये, कारण ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची प्रेरणा आहे, त्याच्याच वाटेला नेहमी संघर्ष येत असतात. इथे देखील चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग विजनचा वापर, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव घेतली आहे. चपाई दाखवल्या, स्पीडचा पुरेपूर वापर केला गेलाय आणि अर्थात 2 धावा या ठिकाणी मात्र परिपूर्ण केल्या जातील. चांगल्या पेजच्या धाबा बनवण्याचं काम केलं जातं. थोडंसं आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं तर बेसफील्ड केले गेलंय. धाबा मात्र बनवल्यात. संघाची स्थिती देखील आपण पाहिलं तर 9 धाबा धावपलकावरती आहेत. अरे दीदी, फोन पे बात करना इतना ही पसंद है तो उससे थोड़े पैसे कमा लो। आज ही जॉब है पर टेलीकॉलर की जॉब धावपलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला गेला. इट्स टाइम अपडेट अँड अपग्रेड. ज्या पद्धतीने आपण मोबाईलला सॉफ्टवेअर अपडेट करतो ना, त्यावेळेस खेळपट्टीवरती क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण देखील वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे.
ते अपडेट केले गेले. परिवर्तन मैदानाच्या मध्ये मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज सज्ज. ऑन स्ट्राईक अथर्व 3 धावांवरती खेळतोय. यावेळी देखील चांगला फटका ऑन साईडला फटका खेळला. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक गॅदर करण्याकरता दाखल आहे. एक धाव घेतली आहे. उचलून फेक करे, परंतु एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. नशिबाच्या पुढे जाता येत नाहीये. एका धावेच्या पलीकडे धाव घेता येत नाहीये. चांगल्या पेचं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि आता तर एका धावेनिशी 10 का दम 10 धावा स्कोरबोर्डवरती. 10 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक प्रगती पथावरती सनील, ज्याचं स्पेल अद्यापर्यंत शेष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळी मात्र हवाई सफर आहे. मन बनवलाय. आकाशाला गवसणी चेंडूने घातली आहे आणि त्या ठिकाणी मात्र जीवनदान दिले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चूक केली, चुकीला माफी नाहीये. म्हटलं जातं की संधी आणि सूर्योदय या 2 शब्दामध्ये एकच समांतर आहे. आता तर पाहायला गेलं तर थोडस शपल झाले. आगावेगा प्रयत्न. हो रिव्हर्स स्विच आहे. चेंडूला मात्र पाठवलाय सीमेच्या दिशेने. कणकणीत दणदणीत गोईंग 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 गॉन. षटकार. इथे पात्र केला गेलाय आणि आता तर चांगला फटका रिव्हर्स स्विच करायचा प्रयत्न केला गेलाय. आपला फटका 440चा झटका या ठिकाणी मात्र देण्याचं काम अक्षयच्या माध्यमातून केले गेले. अर्थात पुढील मॅच देखील आपल्या भेटी करता येईल. अर्थात रामदास स्वामी धाडेपाडीचा संघ बनाम कालभैरव क्रिकेट संघ कातकरवाडी कळमुंडीचा संघ यांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या चालू सामन्याच्या मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी टॉस करता यायचा आहे, याची देखील नोंद घ्या. आणि हा सामना 2 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्या. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आहे. थोडंसं अक्षयची आता मात्र बॅट बोलताना पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावरती मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. वैगवान गोलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं गेलंय. आयुष्याच्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आपण बदल करत असतो तसा जो बदल थोडासा घडवण्याचा प्रयत्न आहे क्रिकेटच्या पटलावरती केला गेलाय. आणि या तिसऱ्या षटक प्रगती पथावरती मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. ऑन स्ट्राईक अथर्व जो सलामीला गेलेला फलंदाज आहे. हो बिगिट करायचा प्रयत्न. मोठा फटका आहे. तितकीशी ताकद जनरेट करू शकला नाही. नो बॅन्स मध्ये चेंडू लँड झाला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेकरता वैध घेतला आणि दुसरी धाव परिपूर्ण देखील केली जाईल. थोडंसं पाहायला गेलं ना तर अक्षय कुठेतरी स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करतायत. कुठेतरी आत्मविश्वास देऊन आलाय. कुठेतरी स्वतःवरती विश्वास आहे तो दाखवण्याचं कामगिरी करायचं आहे. पुन्हा स्ट्राईक वरती येण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि जर्सी क्रमांक 79 ज्यांनी दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर चमचमचा षटकार देखील ठेवण्याचा रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला. धाबा बनवणं खूप गरजेचं असणार आहे. अर्थात सुर्वेवाडी संघ याही मात्र हवाई सफर आहे. मोठा फटका आकाशाला गवसते. चेंडूला मात्र पाठवला सीमेच्या दिशेने. मस्तकला दस्तक देणारा फटका. षटकार. आता इथे देखील चांगला फटका पत्र पाहायला मिळतोय. थोडासा हल्ला बोल केला गेलाय. स्वाभाचर करण्याचा प्रयत्न अथर्व देखील करताना पाहायला मिळेल. हो यावेळी मात्र प्रत्युत्तर दिलं जाईल का. इथे देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेल टिपण्याकरता प्रयत्न मात्र जरूर केले गेलाय. संधी होती, संधीचं सोनं करू शकलं नाही. आता थोडासा थ्रो देखील गच्छा केला गेलाय. परिपूर्ण मात्र या ठिकाणी धाबा घेतल्या गेलेत. आता तर 3 धाबा या ठिकाणी पत्र घेतल्या जातील. 3 धाब्याची संघाची स्थिती देखील स्कोरबोर्ड ते पाहिलं तर 29 धाबा धावपलकावरती मात्र पाहायला आतावरती आलाय. मैदानाच्या आतमध्ये आणि 3 चेंडू अद्यापर्यंत टाकले गेले. त्या 3 चेंडूवरती 11 धाबा खर्च देखील केले गेलेत. 29 धाबा स्कोरबोर्ड ते पाहायला मिळतील. डावकुरा फलंदाज ज्यांनी दुसऱ्या षटकाचा शेवट षटकारने केला. रिव्हर्स स्विच केला. अर्थात अक्षयला आपण पाहतोय. डावकुरा फलंदाज पण ट्रॅकवरती मयूर पुन्हा एकदा दाखल. राईट आर्म विकेट. यावेळी देखील वारंवार प्रयत्न ते केले जात आहेत. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न इथे सातत्याने केला जातोय. थोडंसं बॅट तेडा करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि थोडंसं पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता देखील होईल. डॉट चेंडू येतोय. प्रत्येक वेळी मात्र प्रयत्न रिव्हर्स स्विचचाच केला जातोय. धाबा बनवणं गरजेचं आहे. धाबा अद्यापर्यंत 29 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. यावेळी मात्र देखील नजर हटी. दुर्घटना घटी. फर्निचर केलं फ्रॅक्चर. नो एनी डाऊट. बॅटर अक्षय आउट. बॅक टू द आउट.
संघाची स्थिती आपण पाहतो 29 धावा धावपलकावरती होतं. नवीन बॅटर्स गुरु मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 17 आपण पाहतोय. आणि आता आपल्या ट्रॅक वरती दाखल होण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. सीसीडी इव्हेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. दोन खेळाडू अर्थात अथर्वला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये अजून देखील पाहतोय, जो सलामीला गेलेला फलंदाज आहे. धाबा देखील बनल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 15 धाबांवरती वैयक्तिक अथर्व देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि या षटकातील शेवटचा चेंडू अर्थात मयूर याच्या हातामध्ये असणार आहे. 29 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. यापुढील मॅच रामदास स्वामी दाडेबाडी संघ बनाम कालभैरव क्रिकेट संघ कातकरबाडी कळमुंडी. चला आपण टॉस करता या. इथे मात्र थोडस पॉइंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न आहे. आणि यावेळी देखील तू चल बैतेरे पिछाया फलंदाज गुरु देखील बॅक टू द ग्राउंड. षटक क्रमांक 3 संपुष्टात जातात. फर्स्ट इनिंगचा खेळ संपतात. संघाची स्थिती 29 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 3 गडी गारद केले गेले आहेत. विजयाकरता प्रतिस्पर्धी संघाला बनवायचे आहेत. 18 चेंडू 30 धावा. चला स्पीडअप घ्या थोडस, आपल्याला विनंती आहे. लबंडे ब्रदर्स आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एक चांगले मॅच, चांगले बॅटल देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्थात मयूर आणि सनील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता कॅमेरामॅन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे दोन खेळाडू दाखवले जातील. एक दर्जेदार खेळाडू आहे मयूरला देखील आपण पाहतो विस्फोटक फलंदाज म्हणून बांधला जातो. त्याच्या समवेत खांद्याला कांदा देण्याकरता सनील देखील एक विस्फोटक फलंदाजच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल असणार आहेत. चांगले बॅटल पाहण्यासारख्या, हा सामना देखील पाहण्यासारखा असेल यात मात्र शंका नाही आहे. 3 षटकांचा मॅच आपण पाहतोय. पहिला पडाव देखील आपण पाहिला. आणि अर्थात पाहायला गेलं तर सीसीडी इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून सर्वेसर्वा राहुल ज्यांच्या माध्यमातून एक महत्वाची बातमी देखील आम्हापर्यंत येते. अर्थात हे 2 बंधू आहेत, हे सख्खे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता दाखल आहेत. दो भाई दोनों तबाई मैदानाच्या आतमध्ये दाखल असतात. एक बाजूला मयूरला आपण पाहणार आहे, तर दुसऱ्या बाजूला सनीलला आपल्याला पाहायला मिळेल. फ्रॉम लबंडे ब्रदर्सच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राबळगाव आपला एक्स्ट्रा खेळाडू. राबळगाव चला स्पीडअप घ्या. बॉलर राहुल येस थँक्यू सो मच. राहुल गोलंदाजी मार्कमध्ये दाखल आहे. वैयक्तिक कोट्यातून पहिलं संघाकडून देखील पहिले षटक आता करता मैदानाच्या आतमध्ये दाखल. 18 चेंडू विजय करता 30 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि आता टेनिस विश्व असेल, नॅशनल क्रिकेट असेल, ज्याच्याबद्दल देखील बरेचसे सख्खे बंधू आपण पाहतो. त्यातीलच या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर सख्खे बंधू देखील पाहायला मिळतील, मयूर अँड सनील. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू राऊंड विकेट. हो यावेळी मात्र पहिला चेंडू होती, मोठा प्रहार चेंडूला पाठवला लांब 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 बांधाबाहेर बावराबार सीमा रेखा पार षटकार. चांगला झटका मैदानाच्या आतमध्ये मात्र जरूर पाहायला मिळतो. अर्थात विस्फोटक फलंदाज मला काय म्हटलं जातं, या मॅच मध्ये माझा जज्बा काय, या मॅच मध्ये माझं नाव काय हे दाखवण्याचा प्रयत्न मयूर मात्र करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र माझा फटका 440चा झटका हा देण्याचं काम मात्र केलं गेलंय. राहुलला मात्र थोडस पहिलं षटक हातातोय, थोडासा पहिल्या चेंडूवरती प्रहार करावा लागलाय. चांगला फटका पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळी देखील विकेट करायचा प्रयत्न होता. काय घडतंय काय बिघडतंय, पंचांकडे दाद मागितली गेली आहे. पंचांकडे दाद मात्र जरूर मागितली गेली आहे, परंतु पंच देखील चाणक्य पद्धतीने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील. आणि इथे देखील आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. पहिल्या चेंडूवरती जरूर प्रहार केलाय. आज मात्र बन कुठेतरी राहुलने बदलवण्याचा प्रयत्न केलाय. पहिला आपण पाहिलं तर राऊंड विकेट होता, त्यानंतर ओव्हर द विकेट सेकंड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. या डॉट चेंडू देखील येतोय. मयूर ज्याच्यावरती नजर आहेत, एक चांगला कॅड आहे, विस्फोटक फलंदाज आहे. 6 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. हो यावेळी देखील चांगला फटका आहे, कडक फटका खेळायचा प्रयत्न आहे, कडक क्षेत्ररक्षण देखील केलं गेलंय. ज्या वेगाने चेंडू टाकला त्या वेगाने फटका खेळला आणि त्या वेगाने क्षेत्ररक्षण देखील केलेलं पाहायला मिळतोय. आता तर चांगल्या बेचा फटका होता, कडक फटका या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न आहे. अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 7 धावा, 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडस स्पीड अप घेण्याचा प्रयत्न जरूर लबंडे ब्रदर्स भोईवाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय.
आता मात्र स्ट्राईक एंडवरती सनील अर्थात मयूर यांचे सख्खे बंधू दो बाई दोनो तबाई. यावेळी मात्र खराब चेंडू आहे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबचा चेंडू टाकला गेला. बस्टर एक्स्ट्रा दाखल. या दुपारच्या सत्रामध्ये देखील पाहिलं तर ऑफिशियल पंच ज्यांना देखील एक्सरसाइज करण्याची संधी मात्र दिली गेली आहे या गोलंदाजीच्या माध्यमातून. धाव संख्या 8 धाबा आहेत, धाबा बनलेत 8. कोण कोणाची लावेल वाट आणि कोणाचा होईल गुलालाचा विजयाचा अर्थ थाटमाट हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. 8 धाबा स्कोर बोर्डवरती आहेत. चांगल्या बेसची मॅच, चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळी मात्र मोठा फटका. आकाशाला गवसणी घातले क्षेत्ररक्षक तैनात आहे. पकडलाय झेल, संपवलाय फलंदाजा खेळ आणि पुन्हा आले विकेटची चाहूल. राहुल बॅक आदरा देण्याचं काम मात्र केलं गेलं. अर्थात एका बंधूला मात्र तंबूच्या आश्रयामध्ये पाठवलं गेलंय आणि अर्थात पाहायला गेलं नेहमी 2 शब्दांना महत्व आहे. एक वेलकम आणि दुसरा कमबॅक. कुठेतरी वेलकम मात्र मयूरने केलं एका षटकाराशी गोलंदाजाचं. त्यानंतर कमबॅक जो संघाला खूप गरजेचा होता राबळगाव संघाकरता राहुलच्या माध्यमातून, तो कमबॅक देखील केला गेलाय. डॉट चेंडू आलाय पुन्हा एकदा. यावेळी देखील काय घडतोय, यावेळी देखील चांगला चेंडू आहे. निर्धाव आणि भरधाव चेंडूची सांगता पत्र मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अर्थात 1 या ठिकाणी संपुष्टात देखील येत आहे आणि आता एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिलं 1 गडी बाद 8 धावा धावफलकावरती आहेत. धाबा 8 धाबा धावफलकावरती अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये 22 धाबा अजून देखील बनवायचे आहेत. म्हणजेच सरासरी आपण पाहिलं तर रिकव्हर रन रेट अर्थात प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 11 धाबा या ठिकाणी बनवणं बंधनकारक देखील असणार आहे. एक चांगली मॅच आहे आणि थोडंसं हवा देखील या निसर्गरम्य परिसरामध्ये जरूर पाहायला मिळते. त्या हवेचा देखील पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला देखील जाईल. मयूर आता स्ट्राईक बद्दी आहे. मयूरला देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तबाई केली आहे. गोलंदाज चांगल्यापैकी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती प्रयाग मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. वेगवेगळे प्रयास करणारा प्रयाग मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 14 परिधान देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फेवरेट नंबर परिधान केलाय आणि आज मॅच मध्ये मात्र बेधुंद खेळण्याकरता दाखल देखील झालाय. ऑन स्ट्राईक वरती मयूर सफल झालाय. चांगला फटका यावेळी देखील चेंडूला पाठवलाय सीमेच्या दिशेने. खणखणीत दणदणीत झणझणीत डांबरचौन पास षटकार. थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर राईट नंबर होते विकेट. हो यावेळी देखील हाय काय नाही काय, मला षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सी मारे कप्पा षटकार.
तर चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय आणि एक चांगले झटके मात्र दिले जातात. माझा फटका 440चा झटका, पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार. प्रयागचा मात्र समाचार घेतलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावलाय. म्हणजेच तुफान मैदानाच्या आतमध्ये येते आणि तुफानी खेळ जर कोण करत असेल ना तर हा खेळाडू ज्याचं चर्चेला उदाहरण आलंय. 5 चेंडूमध्ये 19 धावा खेळतो मयूर मानपाम लवंडे ब्रदर्स संघाच्या माध्यमातून बेधुंदपणे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या चेंडूवरती मात्र फक्त आणि फक्त प्रहार करण्याचे प्रयत्न आहेत. यावेळी मात्र थोडंसं बस्टर एक्स्ट्रा अतिरिक्त धावसंख्येत भर करणारा चेंडू आहे आणि आता तर थोडंसं लाईन भरकटणारा गोलंदाज जरूर पाहायला मिळेल. बस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या धाबा ऍड केल्या आहेत. चांगल्या पेचा पाठलाग केला गेलाय. थोडेफार आपला एक्सप्रेसला मात्र स्पीडअप दिलाय. लबड्डे ब्रदर्स संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 21 धाबा स्कोरबोर्डचे आहेत. विजयाकरता 9 धाबांची आवश्यकता.